हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। मक्याचा चिवडा शक्यतो तेलकट होतो म्हणून बरीच जण करत नाहीत, पण आज आपण अजिबात तेलकट न होणारा अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट असा मक्याचा चिवडा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत। हे असे पॅकेट मधले घेतलेले आहेत, मी सुट्टे घेतलेले नाहीये। आता मक्याच्या पोह्यांचा चिवडा चटपटीत आणि चटकदार होण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया। इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। इथे मी काश्मीरी लाल मिरचीची पूड घेतलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा सेंधव मीठ घेतलेला आहे, 1 चमचा साधं मीठ घेतलेला आहे आणि 3 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा मी चाट मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकतं आणि पिठी साखर घालणार असाल तर तुम्ही 4 चमचे पिठी साखर घाला। आता हे सर्व जे साहित्य आहे ते मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण मस्त असं बारीक करून घेतलेले आहे। आता इथे आपण अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत, व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काही बारीक कचरा असेल तो निघून जाण्यासाठी। आता आपण हे कडकडीत तेलामध्ये तळून घेऊया। आता इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। अशी पसरट कढई घ्यायची जेणेकरून आपल्याला ते मक्याचे पोहे छान असे तळून येतात। आता याच्यामध्ये मी एक मक्याचा पोहा टाकून बघते आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे का। असं व्यवस्थित पटकन मका वरती तळून आला याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण थोडे थोडे मक्याचे पोहे टाकून तळून घेऊया। असे पटकन तळून वरती आले याचा अर्थ आपले मक्याचे पोहे व्यवस्थित असे हे तेलामध्ये भाजले जातात। जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर मक्याचे पोहे जे आहेत ते तळायला वेळ लागतो आणि आपले पोहे जे आहेत मक्याचे ते तेलकट होतात, त्यामुळे आपला चिवडा जो आहे तो तेलकट होतो। असे झाऱ्यावरती व्यवस्थित निथळून घ्यायचे, त्याच्यासाठी हा असा जाळीवाला झारा घ्यायचा आपण आणि हे असे पोहे निथळून आपण अशा एका जाळीवरती ठेवायचे, म्हणजे त्याच्यामध्ये अजून काही तेलाचं प्रमाण असेल तर ते खालच्या वाडग्यामध्ये निथळून येतं यासाठी। अशा पद्धतीने आपण थोडे थोडे पोहे तळून झाल्यानंतरला चाळणीतून काढून घ्यायचे, म्हणजे मोठ्या अशा भांड्यामध्ये। इथे मी मोठी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ते पोहे काढून घेतलेले आहेत असे गरम गरम आणि त्याच्यामध्ये आपण हा जो मसाला तयार केलेला होता तो थोडा थोडा घालून घ्यायचा चटपटीत असा, जेणेकरून गरम गरम पोह्यांवरती घातल्यावरती तो व्यवस्थित असा आपल्या पोह्यांना लागतो आणि असा टॉस करत जायचं, म्हणजे सगळ्या पोह्यांना व्यवस्थित असा हा मसाला लागतो। अशाच पद्धतीने आपण मक्याचे सगळे पोहे तळून थोडे थोडे काढून त्याच्यावरती हा मसाला स्प्रेड करून घेऊया। अशा पद्धतीने आपले सगळे हे मक्याचे पोहे तळून झालेले आहेत आणि त्याला मसाला लावून झालेला आहे। आता इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे, व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घालते आहे, कच्चे शेंगदाणे आहेत, ते छान असे आपण तळून घ्यायचे आहेत, खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत आपल्याला। हे गॅस आपला मीडियम आहे। आता आपले इथे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया। अशा व्यवस्थित आपल्या ह्या झाऱ्यामध्ये त्याचं तेल निथळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं। आता सेम तेलामध्ये आपण 1 वाटी सुकं खोबरं बारीक काप करून घेतलेले आहेत पातळ असे, ते पण व्यवस्थित असे आपण फ्राय करून घेऊया। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे, फास्ट गॅसवरती तळायचं नाही, नाहीतर मग ते पटकन करपून जातं। अशा प्रकारे आपण खरपूस असं हे खोबरं तळून घेतलेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊया। जास्त डार्क कलर वरती हे करायचं नाही, नाहीतर मग ते असं करपट लागतं आणि चिवड्याची चव पण आपल्या बिघडू शकते। यासाठी व्यवस्थित खरपूस झालेलं आहे, ते थोडेसे तांबूस रंगावरतीच काढायचे, कारण की आपण काढल्यानंतरला पण त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते, कारण की गरम असतात ना ते, त्यामुळे असं चाळणीवरती घेऊन संपूर्ण त्याचं तेल जे आहे ते सर्व निथळून घ्यायचं आणि आपण मग हे काढून घेऊया। आता या चिवड्यामध्ये काजू बदाम बेदाणे असतात, त्यासाठी मी इथे 1 पाव वाटी बदाम घेतलेले आहेत, ते पण व्यवस्थित असे आपण याच्यामध्ये खरपूस असे फ्राय करून घेऊया। हे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालतं, पण आपण सेम मार्केट स्टाईल हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवतो आहे, त्यासाठी मी हे याच्यामध्ये घालते आहे। याचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी सुद्धा चालतं, 10 ते 12 असे 2 तुकडे करून बदामाचे घातले तरी सुद्धा चालेल। हे सर्व व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलं ना की आपला चिवडा मऊ पडत नाही, याच्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर मग चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते, म्हणून हे व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि काजू बदाम लगेचच फ्राय होतात। अशा प्रकारे आपले बदाम पण छान असे फ्राय झालेले आहेत, आपण काढून घेऊया ह्या झाऱ्यावरती असे आणि त्याच्यातलं जे एक्सेस तेल असेल ते सगळं गाळून घेऊया। आता सेम वाटीने आपण अजून पाव वाटी
काजू पण घेतलेले आहेत, ते पण व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया। काजूने फार छान असा रिचनेस येतो आपल्या चिवड्याला। काजू लगेच फ्राय होतात, त्यामुळे ते लगेचच काढून घ्यायचे। 1 मिनिटामध्ये हे फ्राय होतात लगेचच। आता आपण मनुके सुद्धा पाववाटी घेतलेले आहेत। मनुके पण छान असे फ्राय करून घ्यायचे, ते असे डबल होतात आणि त्यांचा कलर पण चेंज होतो। बेदाणे पण लगेचच आपण काढून घेऊया। आणि आता आपण याच्यामध्ये 1 वाटी डाळवं घेणार आहोत। ही भाजकी फुटाण्याची डाळ आहे, ती आपण घेणार आहोत। व्यवस्थित अशी ती पण खरपूस अशी तळून घेणार आहोत, जेणेकरून ती आणखीन कुरकुरीत होते। तर डाळ पण आपली छान अशी फ्राय झालेली आहे। अशा प्रकारे डाळवं पण आपण काढून घेऊया। आता सेम तेलामध्ये मी इथे 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो पण छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे मी। आता आपण हा कढीपत्ता व्यवस्थित असा कुरकुरीत झालेला आहे, तो काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व इन्ग्रेडियंट आपण तळून घेतलेले आहेत। शेंगदाणे, खोबरं, फुटाण्याची डाळ, काजू, बदाम, बेदाणे आणि आपले कढीपत्ता, हे सर्व मी आता चाळणीवरती काढून घेतलेलं। याच्यावरती सुद्धा आपण मसाला घालून घ्यायचा आहे, जेणेकरून याला सर्वांना तो मसाला व्यवस्थित लागेल या हिशोबाने, आणि व्यवस्थित तो असा हलवून घेणार आहे मी। आता इथे हे जे मक्याचे पोहे आहेत ते मी पेपरवरती काढून घेतलेले आहेत, कारण की माझ्याकडे एवढं मोठं भांडं नाहीये की ज्याच्यामध्ये हे सगळं बसेल। यासाठी मी पेपरवरती घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असे हाताने जमत असतील तर हाताने, पण लक्ष द्यायचं आपण की आपले पोहे जे आहेत ते कुठे मोडले नाही पाहिजे, तुटले नाही पाहिजे, त्याचा चुरा नाही झाला पाहिजे। यासाठी असं व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया, नाहीतर सरळ झारा आणि कालत्याच्या साह्याने एकत्र करून घ्यायचं। अशा पद्धतीने झारा आणि कालत्याच्या साह्याने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। कडेपासून मध्येपर्यंत यायचं आणि असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे आपला मसाला पण लागतो। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण फोडणीची तयारी करून घेऊया। आता इथे सेम कढईमध्ये 2 चमचे मोठे मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालणार आहोत। आता मोहरी आपली छान तडतडली आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत, ते पण व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार आपण हिरव्या मिरचीचे काप घालून घेणार आहे। मी इथे असे उभे काप करून घेतलेले आहेत। मिरचीचा ठसका उडू नये म्हणून थोडंसं मी मीठ घालणार आहे, चिमूटभर। मिरची पण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहे। आता मिरची पण व्यवस्थित आपली कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालणार आहोत आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित आपण असं फ्राय करून घेऊया। आता आपण फोडणी जी आहे ती चिवड्यावरती घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी ही फोडणी जी आहे ती चिवड्यावरती कालथे आणि झाऱ्याच्या साह्याने एकत्र करून घेऊया। अशी सगळ्या चिवड्याला ती लागली पाहिजे, जेणेकरून आपले जे मक्याचे पोहे आहेत ते तुटणार पण नाहीत आणि फोडणी पण व्यवस्थित सगळ्या चिवड्याला लागेल। आणि राहिलेला मसाला जो आहे तो सुद्धा मी सर्व याच्यामध्ये घालून घेतलेला आहे, मगाशी आपण मिक्सरमध्ये जो बनवलेला होता तो। अशा प्रकारे आपला हा व्यवस्थित असा चिवडा मिक्स करून झालेला आहे। आता आपण तो एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपला छान असा हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा झालेला आहे। छान असा आंबट गोड चटपटीत चवीचा हा मक्याचा चिवडा आपला तयार झालेला आहे। मी तुम्हाला त्याचा आवाज दाखवते। असा हातामध्ये घेतल्यावरती पण किती छान असा क्रिस्पी झालेला आहे आपला हा चिवडा। चिवडा अतिशय परफेक्ट असा कमी तेलकट झालेला आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।